फळी पुष्पी भार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची मुळीची आबीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची तुका मने क्षण क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची विठ्ठला सरोजम सांद्रणीलामुदाभम जगन्निहित पानीं मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि यही पांडुरंगे न्यायी संभाळे यही पांडुरंगे न्यायी संभाळे यही पांडुरंगे न्यायी संभाळे यही पांडुरंगे न्यायी संभाळे करुणा वाचनी पावली विस्तार फळी पुष्पी भार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची प्रस्तुत आवाज कडक करा दर्श प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरात नसलेला अभंग आहे। अभंग 4 चरणाचा आणि अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज मनाला उपदेश करणारा अभंग आहे। हरिनामाचा उपदेश करणारा विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या पवित्र आणि पुण्यशील असे श्री क्षेत्र खडका नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही पहिल्या दिवसाची सेवा समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारी मंडळी आणि आजच्या आमच्या या सेवेचे यजमान आदरणीय संजय नाना बाबासाहेब जाधव एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा। अतिशय वातावरण चांगलं आहे महाराज। पहिल्या दिवशी दादा इतकं वातावरण कुठे जमत नाही। आता मला वाटलं पहिला दिवस म्हणल्यावर थोडी लोकसंख्या कमी असेल पण भरपूर लोक आहेत मला असं वाटत नाही। पहिला दिवस असं वाटतंय जागराचं कीर्तन काला केलं तरी काही हरकत नाही मला भरपूर आणि प्रसन्नतेचे चेहरे सगळे म्हणून पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरण मी नतमस्तक होतो आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न विठ्ठला। आज पहिला दिवस हरिनामाचा उपदेश झाला पाहिजे भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगितलं पाहिजे। जगद्गुरु तुकोबारायचे 4092 अभंग जर आपण बघितले तर काही अभंगामध्ये उपदेश जनाला आहे काही अभंगामध्ये उपदेश मनाला आहे आणि काही अभंगामध्ये उपदेश जनाला अधिक मनाला आहे। काही अभंगात नुसते जनाचं नाव घेतलं आई करे जना आई करे जना सरिताचा खुणा सरिताचा खुणा पंढरीचा मना माजुष्टाला पंढरीचा
कशात आहे, आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, याचं ज्ञान फक्त संताला आहे. मी नेहमी काय वाक्य सांगत असतो, कायम रस्ता चुकतो त्याचं नाव जीव आहे, कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देव आहे. चांगल्या रस्त्याने चालतो त्याचं नाव साधक आहे, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ लोक निसता जगत राहतो त्याचं नाव जीव आहे. सगळ्यांना जगवतो त्याचं नाव देव आहे, आणि सगळ्यांना जागवतात ते आमचे संत आहे. जगजोगी जगजोगी बसल्या बसल्या टाळ्या वाजी जाणतोय मला. कारण तुम्ही टाळ्या वाजले आम्हाला जोर येतो, दुसरं काय. पुढे बसणाऱ्या माणसाचे तोंड फ्रेश पाहिजेत महाराज. आता तुमच्यासारखे ताण घ्यायचं नाही, जे काय व्हायचं ते होत राहणार आहे. लय ताण घ्यायचं नाही, ठेविले आनंद तैसीची. कीर्तनकार पुढच्या लोकांकडे बघून कीर्तन करीत असतो, आणि गायकाने चांगलं प्रमाण म्हणलं तर क्या बात म्हणायचं, वादकाने चांगलं वाजलं तर क्या बात म्हणायचं. कारण क्या बात आहे म्हणल्यावर हात वर जातो का खाली येतो, काय म्हणतात लोक, क्या बात क्या बात आहे म्हणल्यावर हात वर जातो. कारण हे सगळं देवाडी दिलं ना, त्याचे आभार मानायचा, फ्रेश राहायचं, ताण घ्यायचा. जगजोगी जगजोगी संताचं काम जागृतीचं. आणि पुन्हा ऐका, मायबाप चांगले असले तर लेकरं बिघडत नाही, गुरुजी चांगले असले विद्यार्थी बिघडत नाहीत, आणि साधू चांगला असला समाज बिघडत. मोकळं बोलायचं. मायबापाला वाटत असेल लेकराने क्रांती करावा, मायबापाने क्रांती केली पाहिजे. गुरुजीला वाटतं विद्यार्थ्यांनी क्रांती करावा, गुरुजीने क्रांती केली पाहिजे. साधूला वाटतं समाज नीट वागला पाहिजे, साधू आधी नीट वागला पाहिजे. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले झोपू द्या, पण 51 जागी पाहिजे. कोण जागी पाहिजे, कोण इरी पासलाच बापू कोण आहे काय. सांग पाटला काय करू तू, उपट पहाटे फिरगू, चल त्या रगडात महादेव उघडा. ते काय खोटं बोलले का, महाराज जागा पाहिजे म्हणले ना, विठ्ठल. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले झोपू द्या, पण 51 जागी पाहिजे. कोण, ड्रायव्हर. कारण जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि आतापर्यंत जेवढे लेकरं घडले, आईपासून घडले का बापापासून, आईपासून. आणि बिघडले बी नाही नाही, घडले आईपासूनच, आणि बिघडले बी बापापासून. लेकरू बिघडत बी नाही, सुधरत बी नाही. याला सगळ्या गोष्टीला कारणीभूत जर कोण असेल तर आई. आता मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे, खानदानी कळत आहे का तुम्हाला, काय तू खाल्ले का, ताण घ्यायचा नाही, मी बोलतो ना. खानदानी शब्दात अर्थ, ज्या व्यक्तीला सकाळी उठल्या उठल्या दारू प्यायला लागतं त्या व्यक्तीला काय म्हणायचं. आणि आमचे वडील यातले होते, आता गुरुजीला माहिती, सगळ्याला माहिती. पण आमच्या आईनं ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा चांगल्या प्रकारे कीर्तन करू शकतो. आणि ताकद माता भगिनीने ठरवलं ना, महाराज काय बी होते हातात द्यायचे. आता एवढ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या इथं कीर्तनाला उपस्थित आहे, जोरदार टाळी वाजवा त्यांच्या घरात. टाळी वाजवा काऊन म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा. कारण सध्याला माणसाला येडं केलंय मोबाईलनं, आणि महिला मंडळ येडं लावलंय त्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता ताटात चपाती वाढायची, गुरुजी तर गिलासात वाढी. मला आता माझ्या संग भजने आली तिथे म्हणले, महाराजाची बायको येड्यावणी काऊन करायला. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ. काळ विचित्र आहे महाराज.
तुमचा काळ जेवढा इथं जाईल तेवढा काळ चांगला आहे. जगात बाकी कुठं काही चांगलं राहिलेलं. आता एवढी जागा फक्त चांगली मारा. आईनं ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही. बाप किती बी वाईट असू द्या, लेकरू बिघडत. अहो हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. आईमुळं का बापामुळं? आणि त्याच्या आईचं नाव काय होतं? काय संस्कार दिले? माझ्या नवऱ्याचे संस्कार दिले, लेकरं शिरले, पिढी बर्बाद करीन असे संस्कार दिले. लेकरू घडीलं. ज्ञानोबाला हरिपाटल्यात आणि त्या लेकराचं नाव घ्यावं लागलं. सत्वर उच्चार प्रल्हाद काय लेकरच मारा देवासारखी. डबल टाळी वाजवा एकदा बेस्ट. गुरुजी सगळे आपल्या संस्थेतले. या 4 मुली माझ्या बहिणी बघा बरं किती सुंदर आहे. एकदा टाळी वाजवा लेकरा. आणि माया बापाच्या पोटी लेकरं पाहिजे तर असे मारा, नाही तर नसलेली कोण म्हणलं बरं इकडे. अहो ज्याला नाही त्याची बेजारे बघा ना किती. एखाद्याला लेकरू झालं नाही तर माणूस 10 वर्ष रडत. एखाद्याला लेकरू झालं ते जर मेलं तर 20 वर्ष रडत. पण एखाद्याला लेकरू झालं ते जर नालायक निघालं किती वर्ष रडत? आयुष्यभर रडत. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जगह करे आस, नहीं तो उसी मुर्गी भले महीने को 150. आणि यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना महाराज, हे बाकीकडे दिसणार नाही महाराज तुम्हाला. वारकरी संप्रदायाची पावर आहे महाराज. आणि पैसा कमिण्यापेक्षा संपत्ती कमिण्यापेक्षा संततीकडे लक्ष द्या. पैसा करता तर कोणाची बेजारी नाही मला सांगा बरं. आता इतकी धावपळ करीत इथं मी आलो कशा करता? मोकळे बोलले ते त्याचं काय अडचण नाही काय नाही. सगळ्याची बेजारी. पैसा कमवणं ह्या माताचा मी माणूस नाही, जरूर कमवा, पण संपत्ती कमीत असताना संततीकडे लक्ष द्या. कारण ही काळाची काय गरज महाराज. मायनं ठरवलं कधीच लेकरू आयुष्यात बिघडत नाही महाराज. गोपीचंद घडवला कोणी? मायनावती. गोपीचंद मायनावती म्हणले गोपीचंदा तुझ्याकडे बघून मला समाधान लागत नाही. गोपीचंद म्हणलं आई काय केलं मी नेमकं? असं बाळा जालिंदरासारखे महात्मे आपल्या घरी येते आणि साधं तू त्यांचं दर्शन घेत नसेल तर तुला जन्म देऊन काय उपयोग? काय छंद धरला महाराज गोपीचंदाने. छंद लागला टिटविला तिने समुद्रात विला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, 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 आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद. आई सदरी गोपीचंद घडीला मदलसीने 4 लेकरं घडली. पाठच्या बदनात म्हणतो ना आपण 4 लेकरं होते मदलसाला. किती? सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म, आलर्क. 4ही लेकराला तिनं पाण्यात टाकून झोका देऊन गाणं म्हणावं, बाळा तुला कल्याण करून घ्यायचं असेल तर नाशका संसार सोडून दे. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद आणि मग परमानंद पावशील. आणि तू जर याच्यात गुंतला ना संसारात तुझी अवस्था कशी होईल माहितीये का? सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू, अरे माशिया मोहळ रे रचियला रे कंदू.
हजारो झाडं मधमाशा फिरतात आणि एका झाडावर गुरुजी मध तयार करतात आणि आमच्यासारखं अतिशय नगौरीचं धुपण घेऊन जाते सगळा माल काय करते मग त्या मधमाशांनी केलेले प्रयत्न फुकट गेले का अर्थ गेले याला 4G लागत आहे काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू तातीची बायको तो कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसात कुठं बी जातील आता नाही सुधरत त्याला इलाज नाही याला असं पटकन झेललं पाहिजे मला एक येडं इकून तिकडं चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन ते पुढून येणार येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला आणि किती हे जर सांगितलं तर 8ची 8 तुला आणि कशाचे हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला तरी तिकडं म्हणते मला विचार करायला टाइम दे धन्य काय काय विनोद कळायला तर पटकन चालवं लागतंय मला कुठं काढतो आपण तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार नाही आलेला काय मधमाशाने केलेले प्रयत्न फुकट गेले आणि व्यर्थ गेले कोणाचं मधमाशाचं ते कोसला नावाचा किडा आहे बघा माहिती का तुम्हाला नंबर 1 चा इंजिनियर ते स्वतःच असलं घर बांधते मारा ते पण त्याच्याकडून एक चुकी होती कोणती त्याला बाहेर निघायला जागा ठेवत नाही कोण कोसल्याचं नाही सांगालो आपण बी तसलीच आपण तरी काय केलं सगळं करायला आपण पण आपल्या करता काय याचा विचार आहे का कारण वर गेला हिशोब कशाचा याचं चिंतन करा महाराज आपल्या करता काय त्रिकुट कोसल्याने आमच्या स्वतःला करता आमच्या वडिलाची जुनी सोबती दरगुरची मान गोड माणूस मनात कोणाबद्दलच कपट नाही मारा या माणसाची गोड प्रमाणे इकडे शब्द एखादा इकडे तिकडे होईल पण सेवा आहे मारा त्रिकुट कोसल्याने घर सायाश केले दोन्ही दार लिंपोनिया हात कोंडू कोंडू ही अवस्था होईल बरं आणि तळमळ फक्त संताला बाकी लोकांना काय गरज आहे महाराज तुमची आमची जगात जर निस्वार्थ आपल्यावर जर प्रेम करणारी जात कोणाची असेल तर ते संत आहेत महाराज बाकी लोकांना आपलं काही घेणं नाही हे संसारातले जे माणसं आहेत ना जवळ तुमचा खिसा गरम येतोवर आपल्यापाशी आपल्या पाहुण्याचे आपल्याला फोन कवा येतात पैसे असल्यावर का नसल्यावर बोला असल्यावर नसल्यावर कोणाचेच नाही आला तर कंपनीचा फोन येतो बाकी कोणाचाच नाही ती बी बाई म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया काय खरं नाही महाराज जगात मान पैशाला आहे महाराज तुमचा पैसा गेला ना मान गेला दुष्काळ आटीला दुष्काळे आटेला हे बाजूला ठेवा पण द्रव्य नेला मान द्रव्य गेलं की मान गेला काळ विचित्र आहे महाराज तुमचं बरं आहे तोपर्यंत लोक तुमच्या पैसे वाईट आल्यावर कोणी मग संताची तळमळ आहे महाराज जसा पुढचा माणूस तसा उपदेश केलाय संत तळमळ आहे ना राहत नाही ना कुत्र्याला गती कवा जमत नाही माणसाला कोणाची प्रगती झाली की खपत नाही जमत नाही इंद्राला भक्ती केली की जमत नाही आणि साधूला अधोगती झाली की जमत नाही बुडत याचे न देखवे डोळा आणि येतो कळवळा येतो हिताचा कळवळा हाती म्हणून वास्तव ते राहतेत वर आम्ही वैकुंठवासी आलो मग वरचे संत खाली काऊन आले खालचे लोक लयच खाली गेले म्हणून वरचे
तळमळे संताजी महाराज नाही रावत महाराज. माणसं जगात चार आहेत, एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. प्रत्येकाची व्याख्या सांगतो, ध्यान देऊन ऐका. स्वतः करता जगतू पामर आहे, स्वतः करता जगतू पामर आहे, कुटुंबा करता जगतू विषयी आहे, देवा करता जगतू मुमुक्ष आहे आणि समाजा करता जगतू संत आहे. पुन्हा ऐका, ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं पामर आहे, घरचं खायला आवडतं विषयी आहे, चार घरी मधुकरी मागून खाऊ वाटती जिज्ञासू आहे आणि कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही तो मुक्त आहे. पुन्हा सांगतो, ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो, दोन नंबरचा आवडतो पामर आहे, नोकरीचा पैसा आवडतो विषयी आहे, पैशात चित्त लागत नाही जिज्ञासू आहे आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही तो मुक्त आहे. पुन्हा सांगतो, ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर आहे, स्वतःचीच बायको आवडती विषयी आहे, देव आवडतो जिज्ञासू आहे, आवड राहिली नाही मुक्त आहे. पुन्हा सांगू आता काही वांग उरलंच नाही ते सांग, याच्या पलकड आता व्याख्याच राहिली. गुरुवारी रंगनाथ महाराज परभणीकरांच्या कोटीतली भाषा आहे महाराज. मग आपण तपासा कशाची? कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही, उगा आता हे तितक्या पुरतं असावं म्हणून ठेवावं लागते. नाही हसिलं तर लोक म्हणते कार्यक्रम डिम झाला. ती का लाईट आहे का डिम व्हायला मला सांगा बरं. खरं सांगा, विनोदानी बरं वाटतंय का बरं होतंय? बरं वाटतंय. विनोदानी काय वाटतंय? बरं वाटतंय का बरं होतंय? काय बरं वाटतंय? मग बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे? बरं झालं पाहिजे. टाळी वाजवा एकदा बेस्ट. असं मोकळं बोलायचं, ताण घ्यायचं नाही, तितक्या पुरतं बरं वाटणार. काही लोक गेले गेले गुरुजी म्हणाले आम्हाला फवारे हाण. अरे म्हणलं फवारे हाणले तर किडी मेले पाहिजे का फवाऱ्यातूनच किडी आली पाहिजे? लई काळ बदलला महाराज. शिजवलेलं अन्न खाण्या करताय का फ्रीज मध्ये ठुण्या करताय? तुम्ही बोला जा पटापट. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्या करता का कपाटात ठुण्या करता? कीर्तन मनोरंजन करता का देव होण्याकरता? माणसानी माणसासारखं माणसासंग वागावं याच्याकरता ही 8 दिवसाची जागा आहे. गॅरेज कशाला? गॅरेज सुधारलेली गाडी गॅरेज कशाला? बिघडलेली गाडी दुरुस्त करण्याला. मग कीर्तन भजन कशाला? बिघडलेले माणसाचे मन दुरुस्त करण्याकरता कीर्तन. आणि याचे मेकॅनिक कोण? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. तुम्ही म्हणता कीर्तनकार मेकॅनिक नाही का? दिवस बिघाडायला असू शकतो. अहो किती भागवत येतं, किती रामायण येतं, किती कीर्तन आहेत, लोक सुधारायचा पता काऊन सुधारत नाही? आम्हाला मुळे तुम्हाला खरूच परमार्थाची लांबी रुंदी वाढी खोली कमी झाली. डाळ उतू चालली का फेस उतू चालला? आणि लोक काय म्हणते? सारा कारभार उलटा आहे मला. ऊसाची साखर झाली ना, साखरेचा ऊस नाही. लाकडाचा अग्नी झाला ना, अग्नीचं लाकूड. दुधाचं तूप झालं ना, तुपाचं दूध नाही. आणि माणसाचा देव झाला, पुन्हा आपली बेजारी नाही. आणि शहाण्या माणसाला एका शब्दाचं सुधरतो माणूस. शहानिया पुरे एकची वचन. कीर्तन कशा करता? ब्रह्मीभूत काया होतशे कीर्तनी आणि भाग्य तरी उरे देव आयसा. आपण कशा ते तपासा. पुढं पुढं गेल्याशिवाय किंमत वाढणार नाही महाराज. कापसाने कापूस राहू नये, कापसाने वात बनावा. वातीनं वात राहू नये, वातीनं तेलाशी संपर्क करावा. तेलाशी संपर्क करून थांबू नये, देवाला वळून घ्यावा. त्या टायमाला आपलं जीवन कृतार्थ. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईची समाप्ती झाली जैसेया. आईची समाप्ती झाली. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईची समाप्ती झाली. आईची समाप्ती झाली जैसे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईची समाप्ती उजळल्या ज्योती आईची कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईची समाप्ती झाली जैशिरा. पुन्हा नाही बदल होण्याकरता साधायला. तुमच्या इकडं दूध काय लिटर आणि पाणी टाकून बरं. दुधाने दूध राहावा का दुधाने दही व्हावं? क्या बात आहे. दह्याने दही राहावा का दह्याने लोणी व्हावं? लोण्याने लोणी राहावा का लोण्याने तूप व्हावं? तुपाने तूप राहावा का तुपाने दूध व्हावं?
याला म्हणते हुशार माणूस. तुपाचं दूध होत अजिबात नाही. मग तुपाने तूप झालं की शांत राहावं. आणि तूप होण्याकरता प्रयत्न नाही. एका तूप होत नाही मला, त्याला काढून घ्यावं लागत. कोणला मंथोनी नवनीतात